आता हा रील बघून माझ्या काही रिलेटिव्स लोकांना राग येणार आहे. खरं तर मी हा रील त्यांना राग येण्यासाठीच करते. तुम्ही एखाद्याच्या कार्यात जाता किंवा लग्नात जाता. आज माझ्या आजोबांचं कार्य होतं. त्या कार्यासाठी लांबून लांबून आमचे रिलेटिव्ह आले होते. ते खूप दमले होते आणि खूप ऐटीत सांगत होते की बाई आम्ही तर आलोय कार्यासाठी. आम्ही काय 13व्याचं 12व्याचं आणि कार्याचं खात नाही. तुम्ही खात नाही ही गोष्ट पटती, पण आम्ही त्या कार्यामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून डबे आणले होते. ते बरे तुम्ही नेऊ शकता. एक घेऊन जा ना, 2 घेऊन जा. ह्याला पण द्यायला लागेल, त्याला पण द्यायला लागेल, त्याला पण द्यायला लागेल म्हणून तुम्ही 10-10 डबे घेऊन जाता. इथे तुम्ही कार्याला आले की डबे घ्यायला आले. बरं ते डबे घेता तर घेता आणि मग दुसऱ्याला सांगायचं त्यांनी काय रिटर्न गिफ्टमध्ये डबेच दिले. काही क्वालिटी आहे का? क्वालिटी नव्हती मग 10 कशासाठी घेतले? एक पण घ्यायचा नव्हता. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, राहू दे आपण घरचीच माणसं आहे, घरच्या माणसांना थोडी रिटर्न गिफ्ट देतात, तर ठेवा तुमच्याकडे, आम्हाला नको, असं म्हणायला पाहिजे होतं ना. जेवणात काय बाई लय सोडा असतो, बाहेरचं खाल्लं ना की माझं खूप पोट दुखतं. एवढं कळतं ना आपलं पोट दुखतं. मग एखाद्याच्या चांगल्या कार्यात जाऊन तिथे आपला आपला घरचा डबा घेऊन जायचा, त्यांचं खायचं, त्यांना नाव पण ठेवायचं आणि ढेकर देत तिथून निघून पण जायचं. कोणी सांगितलंय? एखाद्याच्या लग्नात गेल्यानंतर तुम्ही तिथे आशीर्वाद द्यायला जाता की आग लावायला जाता? असंच झालं तसंच झालं. नका जाऊ. तुम्ही नाही गेलात ना काही फरक पडणार नाहीये. एक आशीर्वाद नाही मिळाला म्हणून ते नवरा नवरी त्यांचं काही वाईट होणार नाहीये. त्यांना त्यांना त्यांच्या पुण्याची कर्माची फळं मिळणारच आहेत. उगाच आपण जायचं आणि तिथे घाण करायचो, बाई नवरा असाच आहे, बाई ती बाई तशीच आहे, असंच आहे ह्यांचं तसंच आहे. नका जाऊ. घरी बसा, मस्त आराम करा. ऊन पण वाढलंय ना आता. एखाद्याच्या इथे आग लावायला जायचं असेल ना, गप घरात फॅन लावून मस्त बसायचं. काही करायचं नाही, नाही जायचं.